नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. उद्या सायन्स 1चा पेपर आहे. प्रिपरेशन सगळं व्यवस्थित झालं आहे. कुठले गिव रिझन्स इम्पॉर्टंट आहेत, कुठल्या चॅप्टरमधले गिव रिझन पडतात, हे सगळं काही पाहिलं. सोबत 5 मार्क्सचे कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत ते क्वेश्चन लास्ट 3-4 इयरला कुठल्या चॅप्टरवरचे आले होते सगळं काही समजून घेतलं. आता कमी वेळ राहिला आहे, त्याच्यामध्ये रिव्हिजन कशी करायची, कुठल्या चॅप्टरची करायची, सगळं काही नीट समजून घेऊया. सोबत टाईम मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे ते देखील बघूया. कारण टाईम जर व्यवस्थित मॅनेज झाला तर आपण प्रत्येक क्वेश्चन रीड करणार, समजून घेणार आणि त्यातला राईट क्वेश्चन सिलेक्ट करूनच आपण आन्सर लिहिणार. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असेल. मग आता नीट बघा, 2 तासाला क्वेश्चन टाईपनुसार आपल्याला टाईम द्यायचा आहे. 40 मिनटं पहिल्या 2 क्वेश्चनसाठी, 50 मिनटं क्वेश्चन नंबर 3साठी, नंतर 30 मिनटं क्वेश्चन नंबर 4साठी. आता पहिल्या 40 मिनटांमध्ये आपलं पासिंग कन्फर्म होईल. नंतरच्या 80 मिनटांमध्ये स्कोरिंग, पेपर चेकिंग आणि पेपर प्रेझेंटेशनवरती आपल्याला फोकस ठेवता येईल. बघा, आता काही गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. पूर्ण पेपर हा कन्सेप्ट बेस असणार आहे, म्हणजे बेसिक कन्सेप्टवरती तुम्हाला क्वेश्चन दिसून येतील. प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित वाचा, समजून घ्या, काय उत्तर लिहायचं आहे ते अगोदर ठरवा आणि नंतरच रायटिंगला सुरुवात करतात. ज्या ठिकाणी डायग्राम काढता येत असेल त्या ठिकाणी अवश्य डायग्राम काढा. 3 मार्कांच्या क्वेश्चनमध्ये डायग्राम काढली तर एकदम बेस्ट होऊन जाईल. नंतर रीडिंग करताना व्यवस्थित तो क्वेश्चन प्रॉपरली अंडरस्टँड करायचा. हे स्पेशली 3 मार्क आणि 5 मार्कांच्या क्वेश्चनसाठी लागू होईल. व्यवस्थित क्वेश्चन सिलेक्ट करा, कारण चुकीचा क्वेश्चन जर सिलेक्ट झाला, मध्ये येऊन त्याचं उत्तर जर नाही आठवलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित क्वेश्चन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि नंतरच आन्सर राईट करायचं आहे. मग बघा, पहिली 40 मिनटं 11 ते 11:40पर्यंत MCQ, 1 मार्कचे क्वेश्चन, गिव रिझन आणि 2 मार्क्सचे क्वेश्चन, असे 20 मार्क्स झाले, म्हणजे आपलं पासिंग झालं. नंतर पुढं 50 मिनटं, ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 5 प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. एकूण 8 प्रश्न असणार आहेत, ते रीड करायचे आहेत, म्हणजेच क्वेश्चन नंबर 3. आता ह्याच्यामध्ये न्यूमरिकल असणार आहेत, डायग्राम बेस्ड 2-3 क्वेश्चन तुम्हाला दिसून येतील आणि एक क्वेश्चन हा एकदम बेसिक कन्सेप्टवरती असतो. त्यामुळं या क्वेश्चनला व्यवस्थित सिलेक्ट करा, व्यवस्थित वाचा, 8ही प्रश्न नीट समजून घ्या आणि नंतरच आन्सर राईट करायला सुरुवात करताल. नंतर शेवटची 30 मिनटं. आता ह्याच्यामध्ये डायरेक्टली क्वेश्चन नंबर 4 स्टार्ट करू नका. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 पाहिजे होतं. डायरेक्टली क्वेश्चन नंबर 4 स्टार्ट करू नका. त्याच्या आधी जर पेपरमध्ये काय राहिलं असेल, काही पेंडिंग असेल तर ते सगळं पूर्ण करा आणि निवांत क्वेश्चन नंबर 4ला हात लावा. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एकच क्वेश्चन अटेम्प्ट करायचं आहे. 2ही प्रश्न नीट रीड करा, राईट क्वेश्चन सिलेक्ट करा. त्यासाठी 5 मिनटं गेली तरी चालतील, काही टेन्शन नाही येणार. पण जर समजा असं झालं 2ही प्रश्न तुम्हाला पूर्ण येत नाही आहे, पण दोघांमधले काही पॉईंट्स तुम्हाला येत आहेत, तर जो क्वेश्चन तुम्हाला मॅक्सिमम मार्क देतो आहे तोच क्वेश्चन अटेम्प्ट करताल. म्हणजे एक्झाम्पल बघा, समजा 2 क्वेश्चन आले, एकामध्ये तुम्हाला 4 मार्क येतात आहे आणि एकामध्ये 3च मार्क मिळतात आहे, तर पहिलावाला क्वेश्चन सिलेक्ट करा, म्हणजे मॅक्सिमम मार्क्स तुम्हाला मिळून जातील. समजलं नक्की? चलो, आता शेवटचे काही तास बाकी राहिलेत. ह्याच्यामध्ये रिव्हिजन करताना कुठल्या टॉपिकवरती फोकस ठेवायचा ते समजून घेऊया. लॉज आणि त्यांच्या असणारं डायग्राम. लॉज 2-3 वेळा परत एकदा बघून घ्या, कारण लॉज आणि डेफिनेशनमध्ये वर्डिंग चेंज करून नाही चालणार. नंतर एक्सपेरिमेंट व्यवस्थित बघा, ज्या चॅप्टरमध्ये एक्सपेरिमेंट आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन आणि कन्क्लुजन याच्यावरती गिव रिझन किंवा 1 मार्कचे, 2 मार्कचे, 3 मार्कचे क्वेश्चन तुम्हाला दिसून येतील. नंतर न्यूमेरिकल्स एकूण 4 चॅप्टरमध्ये आहेत. व्यवस्थित फॉर्म्युले बघा, धड्यातलेच न्यूमेरिकल तुम्हाला एक्झाममध्ये पडतात. फॉर्म्युले बघून घ्या, म्हणजे ते न्यूमेरिकल एक्झाममध्ये अटेंड करून आपण वेळ वाचवू शकतो. नंतर हे सगळे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत. 2रा, 4था, 7वा, 8वा आणि 9वा ह्यांची डबल रिव्हिजन झालीच पाहिजे. आत्ता एकदा रिवाईज करा आणि एकदा सकाळी उठल्यानंतर रिवाईज करा, म्हणजे हे जर डबल रिवाईज झाले तर जे आपण गोल ठेवलं होतं 30+ जायचं ते आपण सहज अचीव करू शकतो. कळलं नक्की? चलो, अजिबात टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित पेपर लिहिताल. प्रत्येक प्रश्न नीट वाचा. तुम्हा सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. पेपर नक्की इझी असेल, फक्त प्रश्न नीट वाचा, व्यवस्थित सिलेक्ट करा आणि नंतरच आन्सर रायटिंग करायला घेताल. आता ह्याआधी जे काही व्हिडिओज आले होते ते व्हिडिओज नीट बघून घ्या. गिव रिझनचे क्वेश्चन, 5 मार्कचे क्वेश्चन, नंतर इम्पॉर्टंट टॉपिक, सगळं काही व्यवस्थित क्लिअर करूनच एक्झामला जा. 2 वेळा अजून रिव्हिजन करा, म्हणजे पेपर तुम्हाला नक्की सोपा जाईल. आणि आल्यानंतर नक्की सांगा पेपर कसा गेला. सांगताल नक्की? चलो, बाय बाय, ऑल द बेस्ट.